नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कालच म्हणजे 31 मार्च 2026 रोजी अपडेट आलेला आहे। आपल्याला त्या आधीपासून माहितीच होतं अपडेट येणारच होता, तो अपडेट रात्री आलेला आहे, परंतु व्हिडिओ मी आज करत आहे। तर बघा ताईंनो, तो अपडेट नेमका काय आलेला आहे। तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आधी प्ले स्टोअरमध्ये जा, तिथे जाऊन तुम्ही अपडेट करा। माझं अपडेट झालेला आहे, अपडेट करूनच घ्या। जरी आपल्याला कुठली काही असेल अपडेट आल्याबरोबर लगेच अपडेट करायचा। काहींना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन चालू करतानाच सकाळी अपडेट दिसेल आणि जर दिसला नाही तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा, कारण की आपल्याला येता 10 तारखेपर्यंत खूप सारी कामं असतात आणि ती कामं आपली अडचणीत पडायला नको म्हणून अपडेट हा लगेच करायचा। तर आता माझं अपडेट करून झालेला आहे। तर आता मी इथे जाऊन बघणार आहे की नेमकं अपडेट पूर्ण काय आहे। आपण जेव्हा इथं पाहतो तर इथं आपल्याला पूर्ण दिसत नाही, तर ते नवीन जो बदल झालेला आहे तो आपण जर इथे पाहिला तर तो आपल्याला पूर्ण दिसतो। आता आपण तिथे जाऊन पाहणार आहोत। तर बघा, इथं पहिले सर्वप्रथम जो आलेला अपडेट आहे तो इथं आहे, तो आपण बघू। 25.2.7 हा अपडेट आलेला आहे ना। तो अपडेट नेमका कुठल्या स्वरूपामध्ये बदल झाले ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर बघा, पहिला जो अपडेट आलेला आहे, जो बदल झालेला आहे तो म्हणजे रिवॅम्प होम विजिट शेड्यूलर विथ इम्प्रूव्ह ट्रॅकिंग ऑफ ड्यू कंप्लीटेड अँड मिस विजिट। म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आत्तापर्यंतच्या जे आपण गृहभेटी देत होतो त्या गृहभेटींच्या संदर्भामध्ये बदल हा आज म्हणजे 1 एप्रिलपासूनचा हा बदल असा असणार आहे की बघा, जर आपण इथं पाहिलं, ड्यू म्हणजे आपल्याला ज्या बाकी आहेत म्हणजे त्या द्यायच्या आहेत त्या, कंप्लीटेड म्हणजे आपल्या देऊन झालेल्या, आणि मिस विजिट म्हणजे आपल्या मिस झालेल्या। तर अशा याच्यामध्ये आपल्याला याचं जे शेड्यूल आहे, जे वेळापत्रक आहे होम विजिटचं, तर ते आपल्याला क्लिअर कट आता स्पष्ट दिलेलं आहे। त्याच्यामध्ये बदल कसा झालेला आहे, काय आहे, हे सगळं मी तुम्हाला प्रत्यक्ष ॲपमध्ये जाऊन दाखवणारच, फक्त हे आपण वरच्यावर बघून घेऊ। त्याच्यानंतर दुसरं आहे होम विजिट नाऊ इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन चाइल्ड डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स। म्हणजे याचा अर्थ असा होतो की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन म्हणजे आतापर्यंत जे आपण गृहभेटी देत होतो तो त्या डायरेक्ट आपल्याला एक व्हिडिओ प्ले होत होता आणि आपल्याला जी माहिती होती ती लाभार्थ्यांच्या पालकांना दाखवायची होती, डायरेक्ट आपण ती दाखवल्यानंतर सबमिट करत होतो। परंतु आता व्हिडिओ तर असणारच, परंतु त्यासोबत ज्या वयोगटाचा जो लाभार्थी आहे तर त्याच्या वाढीचे जे टप्पे असतात म्हणजे त्याचे विकासाचे जे टप्पे आहेत तर ते व्यवस्थितरित्या होत आहेत की नाही अशा संदर्भातले प्रश्न आता आपल्याला दिले जातील आणि त्याचं उत्तर येस नो म्हणजे हो किंवा नाही मध्ये आपल्याला तिथं पालकांना विचारायचं आहे, तिथं येस किंवा नो आपल्याला टिक करायचे आहे। असा हा बदल आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे फास्टर ॲप परफॉर्मन्स अँड रिड्यूस लोडिंग टाईम। म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे फास्टर झालेला आहे, म्हणजे जलद गतीने चालेल। त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो अगदी चांगला असेल आणि लोडिंग देखील कमी वेळेमध्ये होईल। परंतु मी ॲप्लिकेशनला डाउनलोड म्हणजे प्ले स्टोअरमध्ये जाऊन ज्यावेळेस मी अपडेट केलं आणि त्याच्यानंतर आज सकाळी जेव्हा मी ॲप्लिकेशन वापरत होती तर मला असं वाटतं की हे जे 2 ऑप्शन खाली दिलेले आहेत, स्टॅबिलिटी इम्प्रूव्हमेंट अँड बग फिक्सेस, तर हे दोघं जरी दिले असले, जरी त्यांनी याच्यावर काम केलं असलं तरी ते काम दिसून आलेलं नाही। मी अपडेट सकाळीच केलेला होता, त्याच्यानंतर मी फेस कॅप्चर करण्याचं काम केलं, त्याच पद्धतीने अंगणवाडी ओपन करण्याचं देखील काम केलं। तर काही वेळेस लोडिंग लगेच होत आहे, परंतु फेस कॅप्चर करत असताना मधून ॲप्लिकेशन डायरेक्ट बाहेर जाते, म्हणजे प्रॉब्लेम आहेच। पोषण ट्रॅकर टीमने परत याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। परंतु ह्या ज्या 2 गोष्टी आहेत या मात्र नक्कीच झालेल्या आहेत वरच्या, आणि खालचं जे म्हणतायत ते बग फिक्सेस, तर त्याच्यामध्ये अजूनही बग आहेत, स्टॅबिलिटी नाही। उलट पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करता करताच बाहेर निघून जाते, म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये अजूनही प्रॉब्लेम आहे, एवढं नक्की मी जे आहे तेच व्हिडिओच्या माध्यमाने सांगते, कारण की मी एक सेविका आहे, मी स्वतः यूज करते आणि त्याच्यावरच सांगत असते। परंतु 2 वरचे जे अपडेट आहेत ते नक्कीच खरोखर चांगले आहेत, कामासाठी आहेत। परंतु प्रत्यक्ष गृहभेट देत असताना आपल्याला लाभार्थ्यांच्या पालकांना हे विचारायचं आहे प्रश्न आणि त्याच्यानंतरच ते आपल्याला सांगायचं आहे। तर चला आता आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बघून घ्यायचं आहे। तर इथूनच मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ऑन करणार। ऑन पण लगेच होत आहे, गोष्टी अगदी फटक्यात होत आहेत, त्याला खरंच म्हणजे तो बदल झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये बग अजूनही आहे, एवढंच मला सांगायचं होतं। आता आपल्याला गृहभेटीच्या संदर्भातच हा अपडेट आहे, तर गृहभेटीच्या याच्यामध्ये आपण जाऊन बघू। तर आता तुम्ही इथे पण बघू शकता, इथं क्लिक केलं तर इथून पण बघू शकता, 2 ठिकाणी आपल्याला गृहभेटीचा ऑप्शन आहे, किंवा आपण डॅशबोर्डवर गेलो तिथे देखील आपल्याला गृहभेटीचा ऑप्शन आहे, कुठूनही आपण बघू शकता। आता आपण
याच्यातनंच क्लिक करणार आहोत। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज लोड व्हायला लागेल। बघा आता लोडिंगचा प्रश्न आहे, लोडिंग लगेच होणार। तर आता तुम्ही पाहिलं तर लोडिंग व्हायला वेळ लागतोय, म्हणजे अपडेट म्हणजे जे दिलेलं आहे तर ते तत्वतः सगळ्याच गोष्टी ज्या आपण म्हणतो तर त्या बऱ्याचदा त्यांच्या जे डेव्हलपर असतात तर ते करत असतात त्यांचं काम, कारण की डेव्हलपिंगचं काम सोपं नाही, ते त्यांच्या परीने करत असतात, परंतु तरी त्याच्यामध्ये बग हा राहतोच। बघा आता लोड व्हायला किती वेळ लागतोय। तर बघा आपल्या समोर स्क्रीनवर ह्या पद्धतीनं पेज दिसत आहे। ह्या पद्धतीचं पेज दिसतंय म्हणजे आपल्याला ह्या ज्या भेटी आहेत गृहभेटी, तर आपल्याला पूर्ण महिनाभराच्या गृहभेटी इथं जर तुम्ही स्क्रोल केलं तर पूर्ण महिनाभराच्या ज्या गृहभेटी आहेत त्या आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच आपल्याला त्या गृहभेटी देखील द्यायच्या आहेत प्रत्यक्ष देत असताना। आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडं पण दिसलं असेल की आपल्याला इकडं चुकलेल्या गृहभेटी, तर आता माझ्या गृहभेटी या परिपूर्ण आहेत, पण आता या चुकलेल्या दाखवत आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही। पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ते ट्रॅक करत आहे। माझ्या पूर्ण कालपर्यंतच्या देखील गृहभेटी या पूर्ण होत्या आणि जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथे मार्च महिन्याचेच आकडे दिसत आहे, म्हणजे मार्च महिन्याचेच गृहभेटी आहेत, परंतु मी दिलेल्या आहेत। परंतु आपण आपल्या सगळ्यांचं ज्यावेळेस अपडेट कराल त्यावेळेस आपल्याला ज्या चुकलेल्या गृहभेटी आहेत त्या दिसतील, त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही। आपल्याला फक्त आता भेटी देणे बाकी, म्हणजे ज्या आपल्या ड्यू आहेत, ड्यू किंवा आपल्या देणे बाकी आहेत त्या गृहभेटींवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं, स्क्रोलिंग करत चालायचं। आणि जी आपली 1 तारखेची म्हणजे सुरुवातीची जी गृहभेट आहे वरपासून द्यायच्या नाही, एका दिवसात सगळ्या गृहभेटी द्यायच्या नाही, तर आपल्याला गृहभेटी बघून घ्यायच्या। आता बघत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची। आता बघा जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे त्या गृहभेटीमध्ये स्पष्ट दिलेले 1 एप्रिल तर 1 मे पर्यंत, तर सुरुवातीला 1 एप्रिलचा आरंभ आहे, म्हणजे ही गृहभेट देऊन मोकळी करायची। तर अगदी नेहमीप्रमाणेच आपल्याला भेट द्या याच्यावरच क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार। मग इथे आपल्याला व्हिडिओ प्ले करायचा असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इथं व्हिडिओ प्ले करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे जे ऑप्शन दिलेले आहेत ते एक एक करून आपल्याला बघा अशा पद्धतीचे आपल्याला म्हणजे जे आपण काउन्सिलिंग करतो किंवा जे मार्गदर्शन करतो तर ते मार्गदर्शनाचे मुद्दे देखील आपल्याला इथं दिलेले असतात, की मुलांमधील वाढीचे मूल्यांकन, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या आपल्याला इथं दिलेल्या असतात, त्या सगळ्या आपल्याला त्यांचा उपयोग करायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढीलवर क्लिक करायचं आहे। पुढीलवर क्लिक केल्यानंतर आता हे पेज वाढलेलं आहे, ते पेजच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर बघा इथं लाभार्थ्याचं नाव येतं आणि साधारणतः तो लाभार्थी ज्या वयोगटाचा आहे ते देखील आपल्याला येतं। एक तर 9 महिन्याचं हे बाळ आहे। तर ते आल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा, मूल त्याच्या किंवा तिच्या वयानुसार पुरेसे अन्न खात आहे का, म्हणजे आपल्याला हे पालकांना विचारायचं आहे। खात जर असेल तर आपल्याला होयवर क्लिक करायचं। बघा अशा पद्धतीने खात असेल तर होयवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर खाली प्रश्न दिलेले आहेत, मुलाला सध्या काय खायला दिले जात आहे, चपाती, भात, डाळी, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, मांस, चिकन, अंडी, म्हणजे याच्यातले कुठले कुठले पदार्थ दिले जात आहेत तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता बहुतेक जास्त पदार्थ हे सगळेच देखील येऊ शकतील, आता एखादा दिला जात नसेल तर तो आपण टाळू शकतो। दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पालकांना विचारायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं आहे। आता बघा ही जी माझी माता आहे तर तिला मी सगळ्या ह्या माहिती विचारलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच व्हिडिओ करण्यासाठी मी सगळे विचारूनच तुम्हाला हे दाखवत आहे। त्याच्यानंतर फळे, तर अशा पद्धतीने एवढं दिलं जात आहे आणि ते नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे त्यांचा लाभार्थ्याच्या घरी तर त्याला हे 2 घटक दिले गेले नाही। परंतु तुम्ही तुमच्या लाभार्थ्यांना परिपूर्ण विचारा आणि परिपूर्ण विचारल्यानंतरच मग तुम्हाला ते प्रश्न हे आपल्याला क्लिक करायचे आहेत। हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि होम विजिटमध्ये हे दिली गेलेली ही माहिती ह्यावेळीची खूप महत्त्वाची, कारण की बाळाच्या महत्त्वाचा जो विकासाचा टप्पा आहे त्याच्या संदर्भातील हे प्रश्न आहेत। तर एवढे माझे जेवढे मी विचारले तेवढे क्लिक करून झाले। त्याच्यानंतर बाळाला स्तनपानही दिले जात आहे का, तर यस दिलं जात आहे। त्याच्यानंतर अर्ली चाइल्ड याच्यामध्ये बघा प्रश्न दिलेत, खेळणी ओढताना देखील मूल स्थिरपणे चालते का, चालतंय। त्याच्यानंतर मुलं घरगुती कामाचे अनुकरण करत आहे का, तर त्यांना तो प्रश्न मला रिपीट करून सांगावा लागला। तर बालक आपलं अनुकरण करत आहे का, तर सध्या ते बालक करत नाही असं त्यांचं उत्तर होतं। त्याच्यानंतर मूल प्रत्यक्ष किंवा पुस्तकामध्ये शरीराच्या किंवा इतर अधिक अवयवाकडे योग्यरित्या निर्देश करते का, त्याची नावं देते का, तर यस ते देत आहे। त्यांना जे जे विचारलं ते मी समोरच प्रत्यक्ष डेमो केला आणि त्याच्यानंतरच ही गृहभेट भरत आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला शेवटचं ऑप्शन येतं, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करा।
तर अशा रीतीने तुमची जी ग्रुप भेट आहे असं सगळं झाल्यानंतर ती पूर्ण होते आणि मग तुम्हाला सांगण्यात येतं की खूप छान तुम्ही ग्रुप भेट यशस्वीरित्या पूर्ण केली. परत जावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग अशा रीतीने आपली लाभार्थ्याची पूर्ण झाल्यामध्ये तुमचा एक आकडा हा वाढणार आहे. इथं जर पाहिलं तुम्ही तर एकचा जो आकडा आलेला आहे म्हणजे आपल्याला जी ग्रुप भेट द्यायची होती 1 तारखेची ती ग्रुप भेट देऊन झालेली आहे. तर ती एक झालेला आहे. सगळ्या ग्रुप भेटी मी देणार नाही. तर ग्रुप भेटी मी सगळ्या बघितलेल्या आहेत स्क्रोलिंग करून की कोणत्या तारखेला कोणती ग्रुप भेट म्हणजे किती तारखेपर्यंत द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या एक एक ज्या ग्रुप भेटी आहेत तर त्या आपल्याला द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथं बघून घ्यायचं आणि बघूनच आपल्याला त्या ग्रुप भेटी ह्या बालकाला द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा जो अपडेट आलेला आहे तर अपडेट आपल्याला बालकाच्या वाढीच्या विकासाचा जो टप्पा आहे त्याला धरून जे प्रश्न आहेत अशा रीतीने हा आलेला आहे. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला पालकांना व्यवस्थित प्रश्न विचारून जी ग्रुप भेट आहे ती पूर्ण करायची आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे कुठले अपडेट असतील, कुठली अंगणवाडीची नवीन माहिती असेल तर लगेच तुम्हाला लगेच येईल. त्याच्यामुळे ताईंनो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. केलं असेल तर करायची गरज नाही. धन्यवाद.